आपले ज्ञान हे देहबुद्धीचे. प्रापंचिक लोक म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे. हे त्यांचं म्हणणं मला पटतं. प्रापंचिक लोक प्रपंच सोडत नाहीत याचं मला नवल वाटत नाही, पण ते सुख चिरकाल टिकणारं आहे हे समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात याचं मला वाईट वाटतं. मी असं म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरं आहे तेवढंच तुम्ही खरं माना, पण तुम्ही ते करत नाही. भगवंताचा आनंद मिळाला नाही तर हरकत नाही, पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये नाही एवढी जरी खात्री झाली तरी पुष्कळ काम होईल. त्यामधूनच भगवंताचा आनंद उत्पन्न होईल. भगवंताचा आनंद बाहेरून आणायचा नसून तो आपल्यामध्येच उत्पन्न होणारा आहे. सध्याच्या सुधारणेने देहाचं सुख पुष्कळ वाढवण्याचा प्रयत्न केला, पण ते शेवटी दुःखालाच कारण झालं. समजा देहाचे पुष्कळ सुख समोर आहे, पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळे सुद्धा दुःखच पदरात पडेल. सगळ्यांना सगळं सुख मिळणं केव्हाच शक्य नसल्यामुळे प्रत्येक जण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो. सुख आणि दुःख हे दोन्ही वस्तुतः उत्पन्न झालीच नाहीत, ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत. मनाच्या सुलट झाले की सुख होते आणि मनाच्या उलट झाले की दुःख होते. मुळात सुखही नाही आणि दुःखही नाही. मी देही ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचाच. सृष्टी ही आनंदमय असूनही तशी आपल्याला दिसत नाही हा आपला भ्रम आहे. त्या भ्रमाचे मूळ आपल्या आतमध्ये आहे. भगवंत तिथे माया, काया तिथे छाया हे जसं खरं त्याप्रमाणे अनुभव तिथे भ्रम असायचाच हा नियम आहे. 5 जण मिळून प्रपंच बनतो, त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो, मग सर्व सुख एकट्यालाच मिळणं कसं शक्य आहे? एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता 2-3 वर्ष तरी निदान आपली बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो. या प्रपंचामध्ये आपली आयुष्याची तितकी सुद्धा निश्चिंती नाही. याकरिता आपण आयुष्याचा एक क्षण सुद्धा फुकट न घालविता सत्कर्मात म्हणजेच भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा. आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय, किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमानं बोलण्यात गाडी चुकली काय, दोन्ही सारखंच. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे भगवंताला विसरलं काय, आणि प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरलं काय, दोन्ही सारखेच. नुकसान एकच. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.